नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे महाराष्ट्राच्या आवडत्या व विदर्भात फेमस असलेल्या बिट्ट्या. तर आज मी आणि माझी मम्मी तुम्हाला सांगणार आहे की बिट्ट्या बनतात कशा. जसे आपले रोडगे असतात ना तसे आपण बिट्ट्या पण बनवूया. तर चला सुरू करू. हे बघा, हे बिट्टेचं वेगळं दळून आणत असतात, पण मी रोजच्या पोळ्यांचीच कणिक घेतलेली आहे, म्हणून त्यामध्ये मी थोडी सुजी टाकणार आहे. थोडीच टाकणार आहे आणि त्यामध्ये मीठ पण टाकणार आहे चवीसाठी, चवीनुसार थोडं, आणि थोडं जिरे पण टाकणार आहे. आणि थोडा ओवा टाकणार आहे. ओवा असा क्रश करून घ्यायचा, त्यामुळे त्या पूर्ण बिट्ट्याला चव येणार आहे छानपैकी. आता याला असं मिक्स करून घ्यायचं. चला, तर आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याचा गोळा बनवून घेऊया. गोळा एकदम असा पातळ नाही बनवायचा, जसा पोळ्यांना बनवतात तसा नाही, कडक बनवायचा. आता असं पाणी, थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेऊया. आता आपला गोळा तयार झालेला आहे. हे बघा कसा थोडा कडक भिजवलेला आहे मी. आता पोलपाट आणि बेलन घेतलेला आहे. आता आपण हे बघूया कशा तयार करावं लागतं. मी अशा बनवते. मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते. 2-4, हो 4. असे 4 मी गोळे तयार करून घेतलेले आहे एकसारखे. आता मी ते असे एक एक करून छोटे छोटे चपात्या लाटून घेते. हे बघा, अशा छोट्या छोट्या 4 चपात्या मी लाटून घेते. असे 4 छोटे छोटे. घोळण नाही लावायचं याला कणकेचं, म्हणूनच कडक भिजवावं लागते. आता मी याचा असा गोल गोळा तयार करते. याला एकाच अशा छोट्या छोट्या हे बनवले ना आपण चपात्या पुरीसारखे, त्याला असं तेल लावून घ्यायचं प्रत्येक चपातीला असं. त्यामुळे काय होते, आपण जेव्हा ते तळतो ना बिट्ट्या, तेव्हा त्याचे अलग अलग असे छान काप होतात तयार. हे बघा, आता हे मी असं बनवते. माझी ही पद्धत आहे बनवायची. असा गोळा तयार करून घेते. असे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे. हे बघा, हे बघा झालेले आहेत माझे पूर्ण गोळे तयार. आता रोडगे, याला रोडगे म्हणतात, पण ते गौऱ्यांमध्ये जर गौऱ्या जाळून जर भाजले तर त्याचे रोडगे बनतात, आणि कुकरमध्ये जर वाफवले तळून घेतले तर त्याला बिट्ट्या म्हणतात. आता आपण याला कुकरमध्ये वाफवून घेऊया. मी यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये, आणि ह्या डब्याला तेल लावून घेते थोडं, आणि यामध्ये हे तेल लावून असे या गोळ्यांना तेल लावते, आणि सगळे गोळे जेवढे बसतात तेवढे या डब्यात हे बघा, मी सगळे गोळे 2 भांडे बसवलेले आहेत.
आणि आता हे मी कुकरमध्ये ठेवते. आणि कुकर लावते आणि आता याच्या 4 शिट्या होऊ देते. बघा याच्यातली वाफ गेलेली आहे. आता मी उघडते, त्यामधलं एक काढते मी. गरम आहेत. हे बघा मी त्याचे असे काप करून घेते. हे बघा बघा तुम्ही बघू शकता बसायचे वेगवेगळे असे पार्ट निघालेले आहेत. असे आता आपण हे सगळेच तयार झालेले हे असे कापून घ्यायचे. त्याचे वेगवेगळे असे आपल्याला असे खालीसारखे दिसत आहेत. आता तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये गॅसवर. आता हे गॅस पेटून घेते आणि तेल तापल्यानंतर आपण सगळ्या बिट्ट्या ह्या तळून घेऊया. हे तेल गरम होईपर्यंत माझ्या थोड्या राहिलेल्या आहेत ते गोळे, त्यामुळे मी आता आणखी एक वेळ दुसरं लावते. तर हे तेल आता आपलं तापलेलं आहे. मी त्यामध्ये आता एक एक करून यामध्ये बिट्ट्या सोडे. आपल्याला यामध्ये होऊ द्यायच्या ब्राऊन कलर येईपर्यंत. आता या परतून घ्यायच्या एक एक. या चांगल्या लालसर होईपर्यंत होऊ द्यायच्या. लालसर झाल्या छान लागतात खायला, खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा करून बघा, या खूप छान लागतात. खूप वेगवेगळे प्रकार आहेत करायचे, पण तुम्ही मी केले तशा करून पहा एकदा. छान लागतात, खूप छान लागतात. बघा हे कशा आपल्या लालसर रंगाच्या झालेल्या ह्या खायला खूप छान लागतात. बघा हे आता झालेले आहेत आमचे बिट्ट्या तयार. आता वरण भात लागलेला आहे आणि बिट्ट्या पण झालेल्या आहे. आता भाजी. हे बघा मी आता छानपैकी वांगे बटाट्याची आणि त्यातमध्ये थोडे वटाणे असं करून भाजी केलेली आहे. झणझणीत रस्सेदार बिट्टींसोबत छान लागते ही भाजी. बघा बघा किती छान आहे ना, बघू शकता तुम्ही. छानपैकी एकदा करून बघा. बोल आता. हे बघा आमची बिट्ट्या पार्टी तयार. काय काय तर आलू वांगे वाटाण्याची रस्सेदार भाजी, वरण भात, बिट्ट्या आणि सलाद. हा हा.